बघा साहेब, आपण आता ह्या आऊ साहेबांच्या राजवाड्यामध्ये आलेले आहोत. तर आपल्याला आऊ साहेबांच्या राजवाड्यामधून हा बघा समोरचा दिसतो तो रायगड आहे. आऊ साहेबांच्या राजवाड्यामधून रायगड एकदम क्लिअर दिसतो. कसा दिसतो? तासल्या गतीने एकदम. आऊ साहेबांच्या राजवाड्यामध्ये रायगड हा क्लिअर दिसतो. कुणीही रायगडला चढून जाऊ शकत नाही, फक्त रोपेने किंवा पाय वाट आहे त्याने जाऊ शकतो. बाकी कोण जाणार? घोडपडीशिवाय कोण जाऊ शकत नाही. असा हा महान रायगड आहे. तासल्या गतीनं हा रायगड आहे. रायगडचे दोन मेन पॉईंट आहेत. कुठले पॉईंट? हा बघा, ते पॉईंट आपल्याला खालून क्लिअर दिसतील, वरून दिसत नाही. पॉईंटला तुम्ही जाऊ शकता, पण खालून असे पॉईंट दिसणार रायगडला नाही. तर हा समोरचा माझ्या डाव्या हातासमोर दिसतोय तो टकमकटोक पॉईंट. टकमकटोक पॉईंट, पण तो टकमकटोक पॉईंट नाही. तो हा मेन पॉईंट आहे कडेलोट. कडेलोट, बरोबर बरोबर बरोबर. कडेलोट तो पॉईंट आहे. ते गद्दार होते त्यांना ढकलायचे का तिकडून? कारण रायगडला कुणी जर जास्त दंगामस्ती वगैरे जर केली तर त्याला पोत्यामध्ये भरायचा ना, त्याला तिथून ढकलून द्यायचा शिक्षा म्हणून. अच्छा. तर तो कडेलोटच आहे. हल्ली लोक सुशिक्षित आहेत म्हणून बोलतात टकमकटोक पॉईंट, नाही तर तो कडेलोट. कडेलोट. आपला मधला गॅप सोडा आणि तिसरा नंबरचा जो पॉईंट दिसतोय तो हिरकणी बुरुज. इलेक्ट्रिकचा पोल वरती आहे बघा ना, असा गोल कोरलाय. कोरलाय बघा, काला जर एकदम काला. तो हिरकणी बुरुज. तिथून हिरकणी खाली उपरली. तिचा प्रॉपर गाव रोप्याच्या खाली. गावाचं नाव गौलवाडी. पूर्वी होतं गौलवाडी आणि तिचं नाव होतं पूर्वी जिनी. पण ती पॉईंट उतरून आल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी तिचा सत्कार केला. जगदीश्वर मंदिराच्या समोर सत्कार केला. त्यावेळेस जिनीचं नाव ठेवलं हिरकणी. हिरकणी बुरुजाचं पण नाव ठेवलं हिरकणी बुरुज. गावाचं नाव गौलवाडी होतं, त्या गावाचं नाव ठेवलं हिरकणीवाडी. नाही तर ती पूर्वी त्याची गौलवाडी ती स्थायिक तिथलीच आहे. आता आऊ साहेबांना ह्या रायगडच्या पायथ्याला शिवाजी महाराजांनी आणण्याचं कारण काय? तर आऊ साहेबांना रायगडचा हवामान मुली सण वयाचा नाही. वयाच्या मानाने मग ते आजारी असायचे. वयमान झालं का मग ते आजारी झाले. ते म्हणजे तेवढ्या वरती कुठल्या वर्षी आजारी झाली का माहिती नाही, पण इथं किती वर्ष झाली ते पण मी सांगेन. तर मग शिवाजी महाराजांनी आपल्या आईला जागेसाठी निवड केली. 2 दिवस या जागेचं 3 दिवस निरीक्षण केलं आणि मग आईसाठी ही जागा शिवाजी महाराजांना पसंत पडली. रायगडच्या पायथ्याला पाचाड गाव म्हणून आहे. पाचाड गावाच्या शेजारी आईचा भव्य असा छानपैकी हा राजवाडा बांधलाय. राजवाड्याची एरिया किती आहे? तर 9.5 एकरचा एरिया आहे. 9.5 एकरची जागा. मग शिवाजी महाराजांनी ह्या रायगडच्या पायथ्याला वाड्याची बांधणी केली. सुरुवात बांधणी केली ही तटबंदी. चारू बाजूची तटबंदी बांधल्या गेल्या. नंतर मग प्रत्येकांचं वास्तव्य महाराजांनी आतमध्ये बांधल्या गेले. प्रत्येकांचं आपल्या समोर हे वास्तव्य दिसतंय. हे घर आऊ साहेबांचं. इथे आऊ साहेब राहायचे. मॅडम आऊ साहेब इथे राहायचे. वरती सायवानी लाकडं होती आणि नल्यांची कौलं गोल ते होती. जालफोल जशी रायगडला केली तसं आऊ साहेबांच्या वाड्याचीही जालफोल केली. वरची लाकडं कौलं वगैरे सगळी जालफोल झाली. आता ओरिजिनल हा आपण म्हणतो आपल्या घराचा पाया, तसा ओरिजिनल हा पाया राहिलेला आहे. इथे आऊ साहेब राहायचे. आऊ साहेबांच्या सेवेसाठी शिवाजी महाराजांची 4थी पत्नी, तिचं नाव पुतलाबाई. आऊ साहेबांच्या सेवेसाठी महाराजांची पत्नी 4थी पुतलाबाई. आपण उभे आहे, हे पुतलाबाईचं घर. आपण इथं उभे आहेत साहेब, हे पुतलाबाईचं घर. कंडिशन मी सांगितलं तसंच वरचं सेम फक्त पाया म्हणून राहिलेलं आहे. सगळं जाळलं. हो हो. तरी हा, तर ही कोणी जाळलं? इंग्रजांनी. तर हे पुतलाबाईंचं घर. पुतलाबाईच्या सेवेला, आईच्या सेवेला पुतलाबाई होती, पण आईच्या सेवेला सेवक 14 होते. हे बघा, हे पाठीमागचे जेवढे चौतरे दिसत आहेत हे पाठीकडून हे आऊ साहेबांच्या सेवेला असणाऱ्या लोकांचे हे चौतरे आईच्या सेवेला असणाऱ्या लोकांचे. भव्य असा सिंहासन रायगडला आहे ना, बघितलं ना तुम्ही. मग आईला भेटायसाठी शिवाजी महाराज यायचे खाली. तर आईच्या घरामध्ये गप्पा गोष्टी सांगायचे नाही. तसेच सिंहासन
नामांकित शिवकालाच्या 2 विहिरी आहेत तिथं, शिवाजीच्याच कालामधल्या विहिरी आहेत. त्या विहिरीवरती असं सिंहासन कोरलेलं आहे. त्या विहिरीवरती शिवाजी महाराज तिथे आल्याच्या नंतर त्या विहिरीवरतीच आईनं ते बसून गप्पा गोष्टी सांगायच्या. अच्छा एकट्यात. कुठल्या जागा बसायची ती मी आपणाला दाखवतो. चला या इकडे माझ्या पाठीवर. दाखवलं मला चालायला.